तुमचं प्रत्येक यश हे तुम्ही घेतलेल्या एका छोट्याशा निर्णयाने सुरू होतो। तुमची सर्व स्वप्न सत्यात उतरतील, फक्त तुमच्यात ती पूर्ण करण्याची हिंमत आहे। तुम्हाला जे हवं आहे ते फक्त तुम्हाला एकच व्यक्ती मिळवून देऊ शकतो, फक्त तुम्ही। संधी मिळत नसतात तर त्या तुम्हाला निर्माण कराव्या लागतात। जीवनातील सर्वात मोठा आनंद म्हणजे ते मिळवणे जे तुम्ही मिळवू शकत नाही, असं लोक म्हणतात। जग तेच लोक बदलतात जे तसा विचार करतात आणि त्यावर कृती सुद्धा करतात। मी अजून मला हवं ते मिळवलं नाही, पण कालच्यापेक्षा आज थोडा ध्येयाच्या जवळ नक्की गेलो आहे। जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण नाही केले तर समोरचा तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल। आपल्या फक्त एकच गोष्ट होऊ शकते, फक्त आपण। आयुष्यात अपयशी झालेल्या बहुतांशी लोकांनी त्यावेळी माघार घेतलेली असते ज्यावेळी ते यशाच्या अगदी जवळ असतात। माणसाला आयुष्यात कुठली एक गोष्ट करावी लागते, ते आहे परिस्थिती स्वीकारून किंवा आहे ती परिस्थिती बदलण्याची जबाबदारी स्वीकारा। सिंह हे शिकार करण्याचे स्वप्न पाहत बसत नाही, तर ते जातात आणि शिकार करतात। तुम्ही हरला म्हणजे सर्व संपले असे नाही, तर संपेल तेव्हा जेव्हा तुम्ही माघार घ्याल। स्वतःला ओळखणे म्हणजे स्वतःला स्वतःमधील माहीत नसलेले सामर्थ्य माहीत होणं। जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटेल तेव्हा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आठवा, आणि जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटणार नाही तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना पाठवा। यशस्वी लोक काम करत राहतात, ते चुकाही करतात, पण ते कुठलेही काम अर्ध्यावर सोडत नाही। भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते भविष्य स्वतः तयार करणे। जेव्हा तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे ठरवता तेव्हा रिकाम्या गोष्टीसाठी वेळ देऊ नका। बुद्धीने विचार करा, मनावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला हवं असेल ते सध्या करा। हवं असलेलं मिळवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करा किंवा आहात तसेच राहा। स्वप्न बघून चालत नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी झोप पण उडाली पाहिजे। अपयश मिळेल म्हणून घाबरू नका, प्रयत्नावर विश्वास ठेवा। येणाऱ्या आव्हानांवर मर्यादा घालू नका, तर स्वतःला असणाऱ्या मर्यादांना आव्हान द्या। कधी कधी प्रयत्न करत असताना तुम्हाला अपयशाची भीती वाटेल, पण घाबरू नका, तुम्ही जिंकाल किंवा शिकाल। तुमच्यात असणाऱ्या क्षमतेपेक्षा तुमची ध्येय कधीच कमी असायला नको। हरणीच्या मतानुसार सिंह कधीच झोपत नाही, म्हणून हरिण सदैव सतर्क असते। तुम्ही जिथे असाल तिथून सुरुवात करा, तुमच्याजवळ जे असेल त्याचा वापर करा आणि ते करा जे तुम्हाला जमतं। आपण किती समोर आलो आहोत, फक्त यासाठीच मागे वळून पहा। संकटांना घाबरून मागे फिरायचे की धैर्याने त्यांना सामोरे जायचे, निर्णय तुमचा आहे। साधी सरळ दिसणारी माणसं मूर्ख नसतात, ते फक्त हाच विचार करतात की समोर दिसणारी माणसं चांगल्या मनाची आहेत। जे तुमच्या क्षमतांवर टीका करतात ते चुकीचे आहेत हे तुम्ही सिद्ध करा।